भाऊजी साहेबांनी तिकडं गाडी लावली टू व्हीलरवर आहे. आम्हाला काही चारचाकी नाही आहे, टू व्हीलरच आहे. टू व्हीलर आणली. तर पहा आम्ही आलोय नर्सरीत. आता फणसाची 2 झाडं घेतलेत. एक घेतले का दोन फणस, 2 फणस, 2 जांभूळ, एक जांभळ्या कलरचं आणि एक व्हाईट कलरचं जांभूळ घेतलंय. गोडे व्हाईट वाले गोडे. आणि अजून काय घेतले? करता का? करा. बघा आमचा शेड कसा पांढरा पांढरा शुभ्र. चला आलो इथं नर्सरीत. अजून कोणती फळं झाड आहे? चेरी आहे, सफरचंद आहे, काजू आहे, स्टार फ्रूट आपल्या इकडे येते काय? येते की सगळं जे येते ते आहे. बघा इथं मसाल्याचं आहे, आपल्याकडे विलायची आहे का? विलायची मिरची आहे, काळी मिरी आहे. हे विलायची आहे. विलायची झाड घ्या मग. इलायची झाड कसं बारीक राहतं ना आपलं. बारीक आहे हो का? त्याचं वाजी ते काय मसाला सगळे मसाल्याचे आहे. काळी मिरी, लवंग, इलायची, दालचिनी सगळं विलायचीचं बघा झाड. विलायचीचं झाड बघा दाखवा. हे बघा हे बागीचं तुम्ही म्हणता ते हा वास लय भारी येतोय. सगळे मसाले याच्यात आहे. तुम्हाला मसाले पाणी भात घालायचं. मसाला भात बनवायचा 5-7 पाणी टाका. मसाला कुठलाच टाका, मीठ मिरची फक्त टाका, संपला. चहा बनवायचा एक झाड किती मोठं होते? काय किती झाड किती मोठं होतं? तुम्ही करताना तेवढं मोठे आपल्याला पानं पाहिजे, जेवढे छाटून जेवढं मोठे करताना तेवढं करायचं. अच्छा. त्याची खालची जाड पानं असतील त्याचा वापर करायचा. आता मजबूत पाहिजे का फुटवा झालं पाहिजे. मजबूत फळं देते ना मग फुटणं चांगलं. ओके. चहा तर पण टाकी द्या का? हा? चहा तर टाकी द्या. मसाला आपण चहा तुम्ही अमृततुल्य चहा पिता ना बाहेर, त्याला याचे मसाले कुठून पावडर टाकली जाते, अच्छा. त्याच्याऐवजी ही पानं टाकली. अच्छा. हा मग दारात लावली याला काढलं आणि तिथं हा हे मसाल्याचं ना. ठीक आहे. आणि तुम्हाला सेपरेट इलायची जर काळी मिरी पाहिजे असेल तर ठीक आहे. आम्हाला विलायचीचं झाड पाहिजे. ट्राय करू आपण. नाही आले तर नाही आले, ना आले तर आल्या. बघू ना. बघायला काय अडचण आहे आपल्याला. हे काय हे कोणतं रक्तचंदन रक्तचंदन फळाची द्या आम्हाला. काळी मिरी वेल असतो, ही इलायची. ही इलायची. विलायचीचं झाड आहे. किती दिवसात विलायची येतात काय आहे का अंदाज? त्याला साधारण 2-2.25 वर्ष लागतात. एवढ्यापर्यंत हाईट होती त्याची. हा त्याची एकदा जिलायची परत नाहीत का? येते ना ती झाडे. अहो हे पांगत राहतं खाली. आल्यावर आणि पांगत राहतात. एका रोपाचं हे असं तयार होतं. हे मुळाला फोटच जातं. हे कसं फुटलं असं हे वाढत बेटासारखं जातं. बेटासारखं. जास्त बेटावालं बघा. आणि तुम्हाला हे तुम्ही सिंगल बी लावू शकता. फक्त उन्हाळ्यात लावायचं नाही. पाऊस चालू आहे आता जरी नेलं हा, हा, हा. तर लगेच लावायचं नाही. मग पावसाळ्यात जरा थंडावा आला ना म्हणजे पावसाळ्याच्या पाण्यावरती रोपं चांगली वाढतात. अच्छा. काय रेट आहे याचा? हे 200 रुपयाला, ते 150 रुपयाला. हे काय काळी मिरी. हे काळी मिरी आहे. काळी मिरी काय करायची आपल्याला? हे बघा, इथं अंजीर आहे. हे काय झाड आहे हो? ही चेरी आहे सावलीची. सावलीची झाड. आणि दुसरी आपली केकवर येतात ना लाल फळं, हो हो. तीच पण आहे. त्याला तर फळ आले. अंजीरला अंजीर आहे. अंजीर नको आता संत्रा सध्या. आहे, मोसंबी आहे, लिंबू 3 प्रकारचे आहे. हे सीडलेस लिंबू आहे. पातळ सालीचं मोठं रसदार लिंबू हे आहे. त्याला लगेच फळ छोटे लोकं पण पलीकडे आहे. कुठं लावायचं? रानात. केळीच्या खाली. हे कागदी लिंबू आहे, साई सरबती आहे, बालाजी व्हरायटी आहे. 4 प्रकारची लिंबू आहे. PSL कॅरेट घेऊन यायला पाहिजे होतं आपण घरून. मग झाडं सगळी गेली असती. आता नाही. त्याच्यात एकही बी नसतं. हा यांना मात्र हे कागदी लिंबू झालं, हे साई सरबती झालं, जे बाग 3 वर्ष लागतात फळं. याला लगेच चालू अंजीर हवंय का? अंजीर नका. आता सध्या त्याला नको. आपण कटिंग व्हिडिओ वगैरे करावं लागते तेव्हा येतं ना. तसं येत नाही अंजीर. नाही नाही हे तसंच येतं. तर आम्ही एकदा अंजीर लावलं होतं ते एवढं मोठं झालं त्याला अंजीर लागायचं पण गळून जायची नाही. काय माहिती का? वर्ष तरी ही पान गळती होते. हा. ही पानं पडतात. गळायची. गळली ना त्यावेळेला त्याला छाटायचं असतं. जी पानं गळली ती म्हणजे ते पुष्ट होत. आणि मी तिथे जमिनीत लावले वगैरे आंब्याचं. नाही आमच्या डोक्यापेक्षा उंच झाड उंच तुम्ही छाटलंच नाही त्याला, ते डोक्यापेक्षा नाही आणखी उंच जाईल. त्याला अंजीर लागायचे पण ती गळून जाईल पिकतच नाही. पाणी जास्त झालं तरी गळतं.
चला घ्या. आज कोणती फळाची सांगा बरं. इकडं लाल ऍपल बोर आहे, हिरवं ऍपल हे बोर कोणता आहे, आंबा आहे? पेरू आहे, गावरान तुम्हाला आहे ना इकडं? लाल ऍपल म्हणजे बोर. त्याला फवारणी लागेल का अशी? फवारणी 2 फवारणी लागते. कुठलं मोठं बोर आहे? फवारणीवाल्याला नका घेऊ. बोर नका आपल्याला. दुसरं फळ तैवान पिंक पेरू आहे, पेरू नका. अननस आहे, करवंद आहे. आंबा पाहिजे तुमची आंबा आंबे नेले ना त्या दिवशी. 6 3 व्हरायटीचे. हे आवळा आहे. अजून काय आहे इकडं? मग ही सगळी सावलीची झाली. सावलीची झाडं नको. आता हे बकोळ आहे बघा इथे, तेरेदार झाड होतं. उन्हाळ्यात त्याचं एकही पान गळत नाही. कशाचं? बकोळचं. निमित लावलेलं आहे किती इथून दिसून बघा. आणि त्याला फुलं बी येतात वाटतं. नको आपल्याला ती झाडच नको. मुळात आपल्याला फळ देणारं झाड द्या. म्हणजे सगळी काम होत्या. काजू आहे, चेरी आहे, स्टार फ्रूट आहे. हा ते स्टार फ्रूट नको नको. हा त्या माहिती हिरव्या हिरव्या नसतील का त्या. तिथे काजू, सध्या आता एवढेच घ्या आणि एवढे लावा. सफरचंद आहे, सफरचंद लावली होती नको. पेरू आहे. ती झाडं आपल्या लावली. वातावरणात खास करून सफरचंद येत नाही नाही. ते नाही. याच्या रेमेन लावलं होतं. आणि तीच व्हरायटी येते साईज आपल्याला. एवढी एवढीच राहते. नाही, त्याला तर पोषक द्रव्य मिळत नाही. म्हणजे त्याचा कलर एकदम भडक कलर नसतो, लाल होत नसतो. नाही. साईज नाही ना, भडक नसतो. पिवळी ते होती. काश्मीर सफरचंद त्याला हंडावा लागतो. हा. आपल्या वातावरणात ते हीच व्हरायटी आपल्याकडे येते. येते ती जे तुम्ही ह्याच्या 99 ही व्हरायटी चिक्कू आहे बघा. पेरू पाहिजे गोड. चिकू घ्यायचा आहे बरं का. नंतर मलबेरी आहे, मलबेरी नेली आम्ही. मलबेरी नेली. हा तिथं पेर आहे. कढीपत्ता नाही देत. ते स्टार फ्रूटचे कढीपत्ता पुढे आहे, थोडेसे जास्त शिल्लक. चेरी कसली अशी चेरी. चेरी कापलं ना ते फळ म्हणजे कुठलं, हा चेरीचं म्हणतो. केकवर नाही काय येतात. हा ती नको आहे. नको ती नको. चिक्कूच्या मागचीच ती झाली. नको ती केक वर ठेवायचं काय. नाही नाही, केकवर ठेवण्यासाठीच असतात. नाही ती गोड असतात. अच्छा ती गोड असतं. तुम्हाला वाटलं फक्त केकवर ठेवायचं. हा. केकवर आणायचं. केकवर येतात ती फळं ठेवून अशी. अच्छा. हा ती येतात माहिती. हे अजून एक काहीतरी घेतलं होतं ना. हा विलायचीच घ्यायची. नको घ्यायची एक. कशाला? एक घ्या ना. लांब बघू आपण. घ्या विलायच्या लय मागे. मागे पण आपल्याकडे आले पाहिजे तेव्हा ती मागे. आपण लांब बघू तेव्हा तर आपल्याला कळेल ना. लावल्याशिवाय काय कळणार आहे. लवंग नाही आपल्या वातावरण. मी आणले होते गेल्या वर्षी. पण मी अगोदर ट्राय घेत असतो की आपल्या वातावरण येते म्हणून. पण ती रोपच चढून घेते लवंग. विलायची लावायची ना आसपास इथं कुठंतरी. काय लावता बघा सगळ्या कडेने. तिथं पांढरे जांभूळ लावले, ॲपल बोर आहे, आंबा आहे, पेरू आहे, सीताफळ आहे. सीताफळ कोणतं आहे बरं? सीताफळ कोणतं आहे? सीताफळ बाळानगर, गोल्डन आणि पुरंदर. बाळनगर, गोल्डन, पुरंदर. तेवढ्याला रुपये 60 रुपये. कसला असतं आता कधी बघितलं का. गोल्डनचा आपण बघितलंय लय वेळा. हे फळं सारखीच बाळनगर, असते. गोल्डन जवळपास साईज मोठे असतात. साईज मोठी फक्त राहते. गोल्डन जे आहे त्या गोल्डनला फवारणी लागते. हा फळ तुम्हाला लय मोठं फळ दिसून गोडी खूप. पण जर तुम्ही फवारणी केलेली सीताफळाचा आज जर गेली स्वच्छ दिसते. हा हा गावाने गेला तसं काढून टाकला बघा. 700 बाळनगर झाडं. आणि दुसरा पुरंदर. पुरंदर. एक झाड घे. पुरंदर विदाऊट कलमचं पुरंदर आहे. ते घेऊन जाईल एक रोड. पुरंदर आणि बाळनगर एक दे. बाळनगर एकच घ्या. एकच घेतो. एकच पुरंदर घ्या, एक. नाही 2 घ्या. कुठला 2 वर तिथे आत गेलो नाही म्हणली त्या तारीख लावायची. त्या सीताफळ थांबतात. हा. घेतो ना पांढरं झाड. करा ना मग. मस्त लोकांनी घ्या. मस्त सगळ्या लोकांनी मस्त पांढरा बाग घ्या. चला घरी गेलं तुम्हाला कोणती कोणती झाडं किती घेतल्या मी दाखवते. तर चलो आता. इथं बदकलंय बारी बाई 6 त्या दिवशी आपण पावसातच चालतो आणि पावसात येऊन आंब्याची 6 रोपण येते आम्ही. चला आज परत आलोय. चल
बदक लय भारी पाळल्यात बाई तुम्ही, लय भारी दिसतात. शिवच येतो त्याला बघू. राजहंस येतो, बदक नाही. अच्छा राजहंस बदक बुटके असतात बारीक. हा ना. चल बस करायचं. चला चला चला. मोठी पिशवी पाय आता याला ना. गोणी पॅन गोणी टाकून गोणीत नाही, कॅरेट आणाय पाहिजे तू. तर आम्ही आलो आता घरी. हा तुला निळा आलाय बघा. मुलगा इतका खुश झालाय, लय खुश झालाय. दीदी बोलली आजी देईन कोणालाच काळा आणि निळा घेऊन नाही दिला. ए दीदीचा पण असाच कलर आहे. असा असा ड्रेसचा नाही कसा? पिवळे पिवळे करते आणि अजून पिवळे दोन आहे काय? या बरं दोघ जण घालून दोघा ड्रेस बरं ये ना. जा कुल्फी आण काढून आणि ते आण. आंबे झाड कोणते कोणते आणले सांगा ना. एक मसाले झाड आहे. चला ते दाखवा. तर आपण कोणती कोणती झाडं आणल्यात आता फौजी साहेब सांगता तर सांगा. हे पुरंदर सीताफळ आहे. आणि हे एक लाल फणस आहे आणि एक म्हणजे घर त्याचा लाल असतो आणि एकाचा पांढरा आहे. पिवळा असतो. पिवळा हा. हे दोन जातीचे दोन व्हरायटीचे दोन फणस आहे. एक वर्षात 2 वेळा आंबा येते ते एक आंब्याचं झाड. सहा माई आंबा आणलाय. आणि एक पांढरं जांभूळ आहे आणि एक काळं जांभूळ आहे. पांढरं जांभूळ लहान आहे पण गोड आहे आणि काळ्या जांभूळ मोठे आहे. आता जांभळ आहे ना गोड नाही त्याला. त्याला. दोन जांभूळ एक पडून घे. हाय दोन एक. पप्पा दोन जांभूळे मोठा मोठाले आम्ही काल घेतले होते. आम्ही गेलतो एक मसाल्याचं झाड आहे. तिकडे आम्ही शेती पाहायला गेलतो ना, तेव्हा त्या बाजारात गेले तेव्हा एवढं मोठा मोठाले जांभूळ होते. इतके भारी होते, गोड होते. म्हणून आज तेच मला नर्सरीत गेल्याच्या नंतर म्हणलं आपल्याला तसलेच जांभूळ घ्यायचे, तसलंच झाड घ्यायची. तर आज तेच झाड आणले आणि तसलंच आणले. चला आता भरपूर थकलोय आणि ऊन पण भरपूर लागत होतं म्हणून आता घरी आईस्क्रीम बनवल्या होत्या. आता त्याच खायच्यात आम्हाला. चला मस्त लागतात. तर चलो घेतो आम्ही आईस्क्रीम खाऊन आता आणि पोशाख बदलून घेतो. तर पहा फौजी साहेब कशी हिरो सारखे दिसत आहेत. फौजी साहेब म्हणतात की मी चांगला नाही दिसत, मला हे पांढरे कपडे चांगले नाही दिसत. तर तुम्ही कमेंट करून सांगा कसे दिसतात मला. बरं माझ्या डोळ्यात लय भारी दिसतात, तुमच्या नजरेत कसे दिसतात मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आपण एक मसाल्याचं झाड आणलंय, त्याच्यात मसाल्याचं म्हणजे मस्त वास येतोय. ते आता इथं लावायचंय घरापाशीच. तर पहा मी तुम्हाला दाखवते जागा. तर पहा इथं लावायचं आपण. एक फुलाचं झाड होतं इथं, निस्ता वेल गेलता, काही कामाचा नव्हता त्यामुळं ना. आता इथं इकडलं एक वेल आहे मस्त आहे. पहा आता इथे एक लावायचं आहे. इथं शोचं झाड आहे आणि इकडून आपल्याला हे मसाल्याचं झाड लावायचं. तर पहा इथं मी मिरच्याचं बी लावलं होतं, भोपळा आहे. टाकलं होतं. त्या मिरच्याचं बी पण उगले आणि मुलांनी भोपळा काशीफळ भोपळा लावला होता, तो पण मस्त आला. हे लावून हे 2 दिवसाचा उगलाय. हे उपटून पलीकडून लावा, पलीकडून लावा. लावलेलं परवा. पपई ना, पपईच्या पलीकडून लाव. लावले पलीकडून मध्ये लावल्या काय? तर पहा कसं आहे माकड झाडावर बसले बदामाच्या. पहा आपल्या इथं ड्रॅगनचं झाड आहे. ड्रॅगनच्या झाडाला पलीकडून चांगल्या 5-6 कळ्या आल्या तशा मस्त वाणी. तर पहा हे पहिले झाडाच्या मुळे असते त्या नाही एवढे दिवस आहे ना. उगले जातात. हा नाही पहिले झाडाच्या मुळे आहे ते, पहिले वेळाच्या. त्याला सगळ्यांना काढाय पाहिजे. हा मोठं वाला घे. ते कोणतं आहे मग मोठे पानावालं? मोठे पा इळा द्या ना. दोन फणस आहे. मला वाटलं ते त्याचे एक
एकच दिसलं, दोन आहे. हो याची काडी तुटलेली आहे याची. तो काडी तुटली खाली. मस्त आल्यात खाली ना मुळे. आपलं बेट वर बांधाय हळूहळू. कसला हा, बस बस बस, मस्त आहे. लटू का खत टाकावं लागल. शेणखत. राहू दे आता. नंतर टाक. झाडांना डल्लू चालू करा डल्लू. लगेच नको. झाडांना दे. सरक. बस कर.